हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रदूषित पेस अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या सेक्शन मध्ये आपण बघूया कोणते स्टॉक आज आपला प्रॉफिट बुकिंग साठी आले होते, कोणते आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण आज निफ्टी बँक निफ्टी मध्ये आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते आणि आपण स्विंग साठी कोणता स्टॉक आपण रिकमेंड केला होता याबद्दल आपण आज मध्ये काय करूया डिटेलमध्ये डिस्कस करूया. मित्रांनो, प्रॉफिट बुकिंग साठी जो स्टॉक आपला आला होता तो स्टॉक आहे गॅलेक्सी, जो आपण 23 जूनला आपण काय केला होता, 23 जुलैला आपण अपडेट केला होता. 2750 रेंज मध्ये आपल्याला तो ऍव्हरेज करायचा होता. टार्गेट 2950 या दोन टार्गेट साठी आपल्याला काय करायचं, गॅलेक्सी मध्ये आपल्याला काय करायचं, एंट्री आपल्याला प्लॅन करायची होती, जो आपण इथे 23 जुलैला आपण तो अपडेट केला होता. 2750 ओके, 27ला लो आला तर 2750ला जरी आपण त्याला बाय केला असेल तर 27ला जरी आपण तो बाय केला असता, आजचा जो हाय गेलेला आहे तो आजचा आहे 2940चा आजचा हाय गेलेला आहे. म्हणजे जवळपास आपण 10 ते 15 दिवसामध्ये यामध्ये जर आपण बघितलं तर किती सेक्शन झालेले, जवळपास 13 डे सेक्शन मध्ये आपण काय केलं असतं, 10% ची रॅली आपल्याला काय करता असते, गॅलेक्सी मध्ये आपल्याला बुक करता आली असते. जो आपण एक 10% टार्गेट साठी आपण तो प्लॅन केला होता. लाईसो ज्याने आज फर्स्ट टार्गेट 2900 आपण फर्स्ट टार्गेट अपडेट केलं होतं, तर 2900 फर्स्ट टार्गेट होता आणि सेकंड टार्गेट होतं 2950. ओके, जर कोणाला 6 ते 7% प्रॉफिट जर बुक करायचं असेल तर 2900 जर प्रॉफिट बुक करू शकता असा, आणि 2950 हे सेकंड टार्गेट आहे. तर गॅलेक्सी उद्या आपण काय करू शकतो, 2950चं टार्गेट आपल्याला देताना दिसेल. यामध्ये कोणी एंट्री घेतली होती, किती प्रॉफिट बुक केलेले हे स्क्रीनशॉट तुम्ही आपल्या काय करू शकता, पीएल मध्ये तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता. आज आपण लाईव्ह मार्केटमध्ये त्रिवेणी टर्बाइन आपण काय केलेला आहे, अपडेट केला होता, जो आपल्याला 640 रेंज मध्ये आपल्याला बाय करायला सांगितलं होतं. आणि त्याचं टार्गेट जे असणार आहे 750 प्लस टार्गेट साठी आपण काय करू शकतो, त्रिवेणी मध्ये आपण काय करतो, एंट्री आपण प्लॅन करू शकतो. हे जे स्टॉक आपण रिकमेंड करतो हे आपल्या बीटीएससी सेटअप मध्ये तुम्हाला त्रिवेणी टर्बाइन जर आपण या ठिकाणी बघितला तर त्रिवेणी टर्बाइन तुम्हाला या लेवलला आपल्याला इथे आलेलं दिसेल, ज्यांनी आज 60% काय केलेली आहे, रॅली दिलेली. हे स्टॉक आपण कसे सिलेक्ट करतो, त्याला आपण अनालिसिस कसं करतो आणि टार्गेट आपण कसे बुक करतो, हे आपल्याला ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅच मध्ये तुम्हाला डिटेल्स मध्ये तुम्हाला शिकायला पाहिजे. लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी बँक निफ्टी मध्ये आपण काय केलं होतं, बँक निफ्टीचे न्यू सिरीज स्टार्ट झाले होते, त्यामुळे बँक निफ्टीचे प्रीमियम खूप हाय होते. त्यामुळे आपण पहिले जे ट्रेड आपण प्लॅन केले होते पी साइड आपला काय थोडासा व्ह्यू होता, तर आपण मार्केट 11 वाजेपर्यंत काय होतं, 10 वाजता जे मॅनिटरी पॉलिसी होतं त्यामुळे मार्केट थोडं साईडमध्ये होतं. पण त्यानंतर एक शार्प फॉल आला होता, त्यामध्ये आपण पी साइडला काय केलं होतं, एक लेवल आपण अपडेट केली होती. पी साइडला आपल्याला ट्रेड प्लॅन करायचे होते. 24,300 24,200 यांनी काय केली, चांगली आपल्याला एक रॅली आपल्याला दिली होती. मार्केट आज जर पाहिलं तर आपल्या सेटअपनुसार मार्केट थोडंसं ओव्हरटाईल आहे. यामध्ये आपण लगेच एंट्री आणि एक्झिट काय करतो, स्कॅल्पिंग मध्ये आपण काय करतो, प्रॉफिट आपण बुक करत असतो. आणि मार्केटनी आजचा जो हाय टच केलेला आहे 24,340 आजचा हाय टच मार्केटने परत काय केलं, एक सडनली फॉल दिला होता. ओके, त्यानुसार आपण काय केलं, त्याचे ट्रेड प्लॅन केले होते. हिरो साठी आपण कोणतीही लेवल आपण या ठिकाणी प्लॅन केली नाही, कारण मार्केट थोडं तुम्हाला पाहिलं तर मार्केट हे पूर्णपणे साईडवेजच काय झालेले, क्लोज झालेले आहे. आज निफ्टीची विकली एक्सपायरी होती आणि एक्सपायरी मध्ये काय झालेलं, निफ्टी हा पूर्णपणे साईडवेज मध्ये होता. त्यामुळे आपण कोणताही हिरो कॉल आपल्या ग्रुपवरती अपडेट केलेला नाही. सो ऑप्शन ट्रेडिंग जे आपण करत असतो ते लाईव्ह मार्केटमध्ये आपला जो सेटअप आहे त्यानुसार आपण प्रीमियम कॅल्क्युलेशन युज करतो, हा सेटअप युज करतो आणि मार्केटमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण त्यामध्ये काय करतो, एंट्री एक्झिट आपण करत असतो. तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर सकाळी आपली 9 ते 10 ही जी बॅच असते या बॅचला तुम्हाला जॉईन करता येईल, ज्यामध्ये तुम्हाला पीएस अकॅडमीच्या वेबसाईटला जायचंय, तिथे तुमचं नाव मोबाईल नंबर या ठिकाणी रजिस्टर करायचा आणि गुगल मीटची जी लाईव्ह मार्केटची जी लिंक असणार आहे ही लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. त्यामध्ये तुम्हाला सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये आपण इंडेक्स वरती कसे ट्रेड आपण प्लॅन करतो आणि लेवल्स कशा प्रेडिक्ट करतो, त्याचबरोबर मेंटर कॅनेक्ट त्यामध्ये लेवल्स कसे प्लॅन करतात हे तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला शिकता येईल. ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्हाला शिकायचं असेल तर ऑप्शन ट्रेडिंगचा जो मेंटरशिप प्रोग्राम जो असतो तो पूर्णपणे आपला 1 वर्ष लाईव्ह मार्केट सेक्शन मध्ये चालतो, तुम्ही त्याला पण जॉईन करू शकता. तर मित्रांनो, हे जे स्टॉक तुम्हाला मी रिकमेंड करतोय तुम्हाला एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय. तुम्हाला जर नॉलेज गेन करून जर तुम्हाला पीएस अकॅडमी जॉईन करून जर एक अर्निंग करायचं असेल तर तुम्ही पीएस अकॅडमीला काही गोष्टी ऍडव्हान्स टेक्निकल साठी तुम्हाला जॉईन करता येईल. आणि ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर ऑप्शन ट्रेडिंग साठी तुम्हाला आपल्या मेंटरशिप प्रोग्रामला तुम्हाला जॉईन करता येईल. त्याचबरोबर ज्यांना बेसिक नॉलेज सुद्धा शेअर मार्केटचं नाहीये आणि तुम्हाला जर स्टॉक मार्केटबद्दल जर नॉलेज गेन करायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचंय, एक तुम्हाला अकाउंट ओपन करायचं स्टॉकचं आणि ते डिटेल्स अकाउंट ओपन झाल्यानंतर जर तुम्हाला नंबर द्यायचा त्या नंबरवर तुम्हाला स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. याने होणार असं की मार्केटमध्ये जे इवादर इन्स्टिट्यूट तुम्हाला बेसिक कोर्स साठी 15,000 रुपये चार्जेस करा, तो कोर्स तुम्हाला 2 आठवड्याचा रेकॉर्डिंग कोर्स हा पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळेल. त्याचबरोबर लाईव्ह मार्केटिंग सेक्शन असणार सकाळी 9 ते 10 हा 1 महिन्याचा ऍक्सेस असणार, तुम्ही लाईव्ह मार्केटला पण काय करू शकता, अटेंड करू शकता. म्हणजे तुम्ही आपले रजिस्टर्ड क्लायंट जर तुम्ही होत असाल तर आम्ही तुम्हाला त्या सर्व्हिस काय करणार आहे, लाईव्ह मार्केटमध्ये पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. आणि त्याचबरोबर शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज पण काय असणार आहे, ज्या रेकॉर्डिंग कोर्समध्ये 2 ते 3 वेळेस तुम्ही तो कोर्स बघितला तर तुमचे बेसिक कन्सेप्ट पण काय होतील, क्लिअर होतील.
तो वाट कसली बघताय, दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स वरती क्लिक करायचे, अकाउंट ओपनिंग करायचे आणि बेसिक टू ऍडव्हान्स अशी जर्नी काय करायची, मार्केटमध्ये स्टार्ट करायची. त्याचबरोबर मित्रांनो, ह्याचे स्टॉक तुम्हाला मी रेकमेंड करत असतो, ह्याचे अनालिसिस असतात तुम्हाला कसे वाटतात, ह्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.